घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुतणी आहे ही एक शाळेमध्ये जाते. त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे, तो कर्मचारी रोजचं मुलींना पाठी धमकावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता, की ही घरी गोष्ट सांगायची नाही. जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला, काल थोडा मेडिकल इश्यू झाला, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं, "का काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला?" तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं, की गेल्या 1 वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होतायत आणि त्याच मुली नाही, अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये, त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय. त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत, त्यांना आम्ही संपर्क केला, की असा-असा प्रकार झाला. तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला उडीव-उडवीची उत्तरं दिली, की "नाही, याच्यामध्ये मी येऊ शकत नाही. हा माझा संबंध नाहीये." पण माझा प्रश्न हा आहे, की आम्ही जो मुलांना दिलेलं, ते मालकाच्या हातात दिलं ना, की तुझं ट्रॅव्हल्स आहे, तू त्या मुलावर काही लक्ष दे. मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली, जे क्लीनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असो, त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाहीयेत, अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते. ते झाल्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला आलो, की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ॲक्शन घेण्यात नाही आली. म्हणून आम्ही पोलिस स्टेशनला आलो. पोलिस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. आम्ही इथे जवळपास 5:30च्या दरम्यान आलो. आता 11 वाजता आम्हाला आमची एफ-आय-आरची कॉपी हातामध्ये मिळते. आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वदप गावातला तो करण करण नाव काय पूर्ण त्याचं? करण दीपक पाटील. करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदप गावातला, ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र, प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत, ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत, सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देतायत, का तुम्ही मिटवून घ्या, तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा. माझा प्रश्न हा आहे, की हे जर त्यांच्या घरात झालं असतं, तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का? मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय, मग आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना? आता तुम्ही काय मागणी करताय? आम्ही ते आमची रीतसर कंप्लेंट दिलेली आहे, की आमचं तर हेच म्हणणं आहे, की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी.